Hello, good morning everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and in today's lecture, we will see information regarding the great Indian scientist, father of Param supercomputer, Dr. Vijay Bhatkar. So, I will read out the text and I will tell you what is there in this essay about Vijay Bhatkar. Vijay Pandurang Bhatkar, full name Vijay Pandurang Bhatkar, born in the year 1946, was born in Akola district. विजय पांडुरंग भटकर यांचा जन्म 1946 साली झाला. त्यांचा जन्म अकोला डिस्ट्रिक्टमध्ये महाराष्ट्र या राज्यात झालेला आहे. हिज पेरेंट्स एनकरेज देअर सन टू एम हाय. त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या त्या मुलाला विजय भटकरला उच्च ध्येय ठेवण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी प्रेरित सुद्धा केलं. ही कंप्लीटेड हिज इंजिनिअरिंग डिग्री बाय द टाइम ही वॉज 18 years old. 18 वर्षाचे असताना त्यांनी आपली इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट केली अँड रिसिव्ड हिज PhD वेन ही वॉज 26 years old. आणि अवघ्या 26 वर्षाच्या वयात त्यांनी PhDची डिग्री सुद्धा मिळवली. भटकर इज वन ऑफ द इनिशिएटर्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रिव्होल्यूशन इन इंडिया. भटकर हे एक इनिशिएटर होते, उद्गाते होते, पुरस्कर्ते होते, ज्यांनी सुरुवात केली कशाबद्दल? इलेक्ट्रॉनिक्स रिव्होल्यूशन. इलेक्ट्रॉनिक्सबद्दलची जी क्रांती भारतामध्ये घडली ती डॉक्टर विजय भटकर हे त्यामधले एक सुरुवातीचे धडाडीचे कार्यकर्ते होते. इंडिया अँड अँड अक्लेम्ड ग्लोबल लीडर इन कम्प्युटिंग. आणि त्यांना एक जागतिक पातळीवरचं महत्त्वाचं नेता किंवा पुरस्कर्ता किंवा पुढारी कम्प्युटिंगच्या क्षेत्रातला, संगणकाच्या क्षेत्रात मानले जाते. ऑफ हिज मेनी पाथ ब्रेकिंग इनिशिएटिव्स द बेस्ट नोन आर परम सुपर कम्प्युटर अँड जिस्ट मल्टीलिंग्युअल टेक्नॉलॉजी. त्यांनी भरपूर अशा पाथ ब्रेकिंग म्हणजे चालीरीतींना मोडून, चालीरीतींच्या पुढे जाऊन, मोडणं म्हणण्यापेक्षा चालीरीतींच्या पुढे जाऊन, जे प्रचलित आहे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी ज्या काही गोष्टी बनवली त्यासाठी ते फार फेमस होते. आणि त्यामधलीच पहिली फेमस गोष्ट आहे त्यांनी निर्माण केलेलं परम सुपर कम्प्युटर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जिस्ट नावाची मल्टीलिंग्युअल टेक्नॉलॉजी. मल्टीलिंग्युअल म्हणजे बहुभाषी तंत्रज्ञान. बहुभाषी तंत्रज्ञान त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. परम पुट इंडिया लीग्स अहेड ऑफ युरोप. परम सुपर कम्प्युटर भारतात निर्माण केल्यामुळे भारत देश हा युरोप कंट्रीजच्या पुढे गेला. तोपर्यंत तो मागासलेला होता कशाच्या बाबतीत? कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. परंतु जसं भटकरांनी परम सुपर कम्प्युटर निर्माण केलं, भारत युरोप खंडाच्या पुढे गेला, युरोप खंडातील सगळ्या देशांच्या पुढे गेला तंत्रज्ञानाच्या बाबतीत. वेन इंडिया वॉज डिनाइड द क्रे सुपर कम्प्युटर बाय USA, Bhatkar took on the challenge of developing an indigenous supercomputer in a record time of 3 years and delivered Param 8000 in 1991. जेव्हा USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जेव्हा अमेरिकेने भारताला क्रे सुपर कम्प्युटरचं तंत्रज्ञान देण्यास नकार दिला, तेव्हा डॉक्टर भटकरांनी ते चॅलेंज किंवा ती गोष्ट स्वीकारली आणि त्यांनी इंडिजिनियस म्हणजे भारतात निर्माण केलेला, इंडियन जीन ज्याचा आहे असा इंडिजिनियस सुपर कम्प्युटर, परम संगणक त्यांनी 3 वर्षाच्या रेकॉर्ड टाईममध्ये आपल्या भारतामध्ये तयार केला. आणि परम 8000 नावाची जी सिस्टीम आहे
ती 1991 साली त्यांनी भारताला दिली. ही वेंट ऑन टू डेव्हलप टेरास्केल परम 10,000 इन 1998. आणि ते तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी टेरास्केल परम 10,000 1998 साली तयार केला. प्रोपेलिंग इंडिया इनटू द एक्सक्लुझिव्ह क्लब ऑफ सिलेक्ट नेशन्स हू पॉसेसेस दी स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी. आणि त्यामुळे भारत हा त्या देशांच्या रांगेत जाऊन बसला ज्या देशांमध्ये स्ट्रॅटेजीनी टेक्नॉलॉजी निर्माण केली जाते. आपलं नियमन ज्या प्रकारचं असते, म्हणजे स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी म्हणजे आज भविष्याचा विचार करून निर्माण केलेली टेक्नॉलॉजी, त्याला म्हटलेलं आहे स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी. बेस्ड ऑन परम सिरीज ऑफ कम्प्युटर्स he built the National Param Supercomputing Facility NPSF, which has now been made available as a grid computing facility through the Garuda Grid on the National Knowledge Network. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन आपल्या भारतासाठी एक परम सुपर कम्प्युटिंग फॅसिलिटी ही एक टेक्नॉलॉजी निर्माण केली, ज्याच्यामुळे ग्रिड कम्प्युटिंग फॅसिलिटी म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेणे आहे, किंवा गरुडा ग्रिड ऑन नॅशनल नॉलेज नेटवर्क, देशाचं जे टेक्नॉलॉजीचं नेटवर्क आहे. नेटवर्क टेक्नॉलॉजीचं म्हणजे जसं आता आपल्याला एका दुसऱ्याशी हे करायचं असते, बोलायचं असते, आपण मोबाईलचा वापर करतो, तसंच त्या ठिकाणी अशी टेक्नॉलॉजी त्यांनी निर्माण केली की ज्यामध्ये फक्त भारतातील सैनिकच एकमेकांशी बोलू शकतील आणि त्यांचे रेकॉर्ड्स हे दुसऱ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत. तर अशा प्रकारचं नेटवर्क त्यांनी त्या ठिकाणी गरुडा ग्रिडच्या माध्यमातून निर्माण केलं. प्रोव्हाइडिंग नेशन वाईड ॲक्सेस टू हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्यामुळे नॅशनल लेवलवरती, आपल्या राष्ट्रीय स्तरावरती नॉलेज नेटवर्क म्हणजे माहितीचं जाळं त्या ठिकाणी त्यांनी पसरवलं. आणि त्यामुळे भारतामध्ये हाय परफॉर्मिंग कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्या खूप चांगल्या प्रकारे कम्प्युटर ज्या ठिकाणी काम करतात असं एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सोय, ती सुविधा त्यांनी उपलब्ध आपल्या राष्ट्रासाठी करून दिली. ही वॉज ऑल्सो इन्व्हॉल्ड in the establishment of several national institutions. आणि त्यांचा सहभाग भारतामधील खूप साऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था निर्माण करण्यात सुद्धा त्यांचं इन्व्हॉल्वमेंट राहिलेलं आहे, त्यांचा सहभाग राहिलेला आहे. नोटेबली द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग पुणे. त्याचं एक उदाहरण म्हणजे पुणे येथील CDAC हे नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. तर ही संस्था त्यांनी निर्माण करण्यात त्यांचा हातभार आलेला आहे. द इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर तिरुवनंतपुरम, त्याला ER&DC असं म्हटलेलं आहे. तर हे तिरुवनंतपुरम येथील रिसर्च सेंटर कम्प्युटरच्या बाबतीतचं, ते निर्माण इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीतचं आणि रिसर्चच्या बाबतीतचं, तर आणि त्याचा विकास कसा होईल त्या बाबतीतचं ते त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम किंवा त्याचं इनिशिएटिव्ह आपल्या विजय भटकर यांनी घेतला. इंडियाज लार्जेस्ट सेंटर ऑफ अप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन इलेक्ट्रॉनिक्स. हे भारतातील सगळ्यात मोठं असं केंद्र आहे ज्या ठिकाणी अप्लिकेशन ओरिएंटेड म्हणजे आपण समजा एखादं तंत्रज्ञान निर्माण केलं, त्याचा वापर कुठे करता येईल त्या संदर्भात त्या ठिकाणी शोध केला जातो आणि त्यातूनच ते आपली टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्सचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी ते करतात. अँड द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IIT पुणे. तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IIT पुणे याचे सुद्धा निर्माण करते आपले डॉक्टर विजय भटकरच आहेत किंवा त्यांचा त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट होतं.
ही इज नाऊ इन्व्हॉल्ड अ पाथ ब्रेकिंग प्रोजेक्ट टू स्प्रेड एज्युकेशन व्हाया ब्रॉडबँड कॉल्ड एज्युकेशन टू होम. आता ते अशा एका प्रोजेक्टमध्ये स्वतःला त्यांनी गुंतून घेतलेलं आहे ज्याचं नाव आहे एज्युकेशन टू होम, प्रत्येकाच्या घरापर्यंत शिक्षण. तर ब्रॉडबँडच्या माध्यमातून, ब्रॉडबँड म्हणजे आपल्या घरापर्यंत जी केबलने इंटरनेट पोहोचते त्याला ब्रॉडबँड म्हणतात. तर त्या ब्रॉडबँडच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत शिक्षण जावं या संकल्पनेतून ते आज त्या प्रोजेक्टवरती काम करत आहेत. इन हिज ओन वर्ड्स ही डिफाईन्स द वर्क he has accomplished. I was born on the eve of independence. माझा जन्म स्वातंत्र्याच्या संध्याकाळी झाला. At that time, one of the richest nation and the wonder that was India. त्या ठिकाणी एक श्रीमंत राष्ट्र होतं आणि त्या ठिकाणी एक आश्चर्य करणारं राष्ट्र होतं ज्याचं नाव भारत होतं. हॅड गॉट रिड्यूस टू वन ऑफ द पुअरेस्ट नेशन ऑफ द वर्ल्ड. याचा अर्थ असा होतो की ज्या देशाला सोन्याची चिमणी म्हटलं जात होतं, सोने की चिडिया म्हटलं जात होतं, तर ते राष्ट्र ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं ते इंग्रजांनी लुटून नेल्यामुळे एक गरीब राष्ट्र म्हणून ओळखल्या गेलं. द ट्रान्झिस्टर वॉज जस्ट इन्व्हेंटेड. द ट्रान्झिस्टर वॉज जस्ट इन्व्हेंटेड देन ॲट द बेल लॅब्स. आणि त्यावेळेस नुकताच ट्रान्झिस्टर, एक रेडिओ ट्रान्झिस्टर त्या ठिकाणी त्याचा शोध लागला होता किंवा त्याचं निर्माण केलं होतं. कुठे? बेल या लॅब्समध्ये, बेलच्या प्रयोगशाळेमध्ये. दॅट इन्व्हेन्शन अनलिश्ड द इलेक्ट्रॉनिक रिव्होल्युशन. त्या गोष्टींनी, त्या ट्रान्झिस्टरच्या इन्व्हेन्शननी एक इन्व्हेन्शन नावाची गोष्ट इलेक्ट्रॉनिक जगतात क्रांती म्हणून उदयास आली. डॉक्टर होमी बाबा प्रोफेसाइज्ड way back in 1960s that one day electronics will play a very important role in India's development. आणि त्या ठिकाणी त्या काळचे सायंटिस्ट ज्यांचं नाव डॉक्टर होमी बाबा होतं यांनी अशी एक भविष्यवाणी केली होती. प्रोफेसाइज्ड म्हणजे भविष्यवाणी करणे. तर त्यांनी अशी एक भविष्यवाणी केली होती की 1960च्या दशकामध्ये की एक दिवस भारत या इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडेल. द इलेक्ट्रॉनिक्स कमिशन वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन 1971. आणि भारतामध्ये 1971 साली इलेक्ट्रॉनिक्स आयोग असा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला. दॅट इयर द मायक्रो प्रोसेसर वॉज इन्व्हेंटेड ॲट इंटेल अँड द कम्प्युटर रिव्होल्युशन बिगॅन विथ द ॲडव्हेंट ऑफ पर्सनल कम्प्युटर. त्या ठिकाणी त्या वर्षामध्ये मायक्रो प्रोसेसर जे आहे ते इंटेल या कंपनीनी विकसित केलं होतं आणि कम्प्युटरच्या जगतामध्ये एक नवीन क्रांती घडली होती. आणि त्या ठिकाणी पर्सनल कम्प्युटर PC या गोष्टीला त्या ठिकाणी एक ॲडव्हेंट म्हणजे त्याचा नुकताच जन्म झाला किंवा नुकतीच उदयास आली ती गोष्ट कुठली? पर्सनल कम्प्युटर, स्वतःचं वैयक्तिक संगणक. which is credited with creation of the largest wealth on the planet is last century. आणि त्याच्यामुळे आपल्या या पृथ्वीतलावरती सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात मौल्यवान जी गोष्ट या सेंचुरीमध्ये किंवा या शतकात घडली ती हीच होती. In 1987, almost 20 years back, I had an opportunity to lead India's national initiative in supercomputing through the creation of the Center of Development of Advanced Computing, पुणे. 1987 साली 20 वर्षापूर्वी मला एक संधी मिळाली ज्यामध्ये इंडियामध्ये एक नॅशनल लेवलचा सुपर कम्प्युटिंग सेंटर एक निर्माण करायचं होतं ज्याला CDAC पुणे असं म्हटलं गेलं, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. तर ते निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी मी एक पुढाकार घेतला. इनिशिएटिव्ह घेणे म्हणजे पुढाकार घेणे. वी डिझाईन्ड अँड डिलिव्हर्ड परम 8000
इंडियाज फर्स्ट सुपर कम्प्युटर इन 1991. 1987 साली आम्ही ती फर्म स्थापन केली, कोणती सीडॅक पुणे. आणि 1991 साली अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीत आम्ही भारताला परम 8000 नावाचं पहिलं परम संगणक 1991 साली दिलं. बाय परम 10,000 इन 1998. आणि त्याच्यानंतर 1998 साली परम 10,000 ची निर्मिती आम्ही केली. इंडिया इज डिझायनिंग पेटास्केल सुपर कम्प्युटर. या ठिकाणी ही एक काहीतरी कम्प्युटिंगची अशी टर्म आहे. आणखी त्याच्या पुढच्या जनरेशनमधलं पेटास्केल सुपर कम्प्युटर या ठिकाणी डिझाईन करण्याचं भारताने ठरवलं. नेक्स्ट ओनली टू US अँड जपान. आणि आपण आता त्या गोष्टीमुळे अमेरिका आणि जपान यांच्या जवळपास जाऊन पोहोचलेलो आहोत टेक्नॉलॉजीच्या संदर्भात. दिस इज द क्राउनिंग ग्लोरी ऑफ इंडियाज ॲडव्हान्स कम्प्युटिंग अँड IT कॅपेबिलिटी. आणि ही एक भारताच्या शिरपेचात मुकुट ठेवण्यासारखी गोष्ट आहे जी आपल्याला कम्प्युटिंग, संगणक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधली आपली जी क्षमता आहे त्याच्याबद्दल आपल्याला आपल्या शिरपेचात, भारताच्या शिरपेचात मुकुट ठेवल्यासारखं ती गोष्ट आहे. ब्रिंगिंग फोर्थ द ICT इंडस्ट्री दॅट इज रिचिंग $100 बिलियन इन 2010. आणि त्यातूनच एक इंटरनॅशनल कम्प्युटर टेक्नॉलॉजी नावाची इंडस्ट्री उदयास आली. आणि ज्याचं मार्केट हे $100 बिलियन अमेरिकन डॉलर 2010 साली झालं. मेकिंग इंडिया अँड IT सुपर पॉवर. आणि त्यामुळेच भारत हा IT क्षेत्रातला एक महासत्ता बनला 2010 साली. The success of India's IT industry is due to far-reaching steps India took in 1960. आणि हे सगळं कशामुळे झालं तर भारताने 1960 साली ज्या काही पावलं उचलली कशाबद्दल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात, तर त्याच्यामुळेच आज भारत 2010 साली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातला महासत्ता बनला असं या ठिकाणी हा लेखक म्हणतो. When she was going hungry, the success of India's IT industry is due to far-reaching steps India took in 1960. When she was going hungry by creating world-class educational institutes such as IITs and IIMs and later RECs that were renamed NIT in 1998. तर इंडिया या ठिकाणी एज्युकेशनच्या क्षेत्रात सुद्धा त्या ठिकाणी आमूलाग्र बदल घडत होते. जेव्हा भारताने IIT सारख्या संस्था निर्माण केल्या, IIM सारख्या मेडिकलशी रिलेटेड संस्था निर्माण केल्या, RECs नावाच्या सारख्या संस्था निर्माण केल्या, ज्याचं नंतर परत दुसरं नाव ठेवण्यात आलं त्या RECचं, ते होतं NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारे भारताने कम्प्युटरच्या क्षेत्रासोबतच एज्युकेशनल क्षेत्रामध्ये एक वर्ल्ड क्लास म्हणजे जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थांची निर्मिती केली. इन 1998 द IT टास्क फोर्स रिकमेंडेड द क्रिएशन ऑफ IIIT थ्रू पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि त्यानंतर 1998 साली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टास्क फोर्सनी असं सूचित केलं की भारताने IIT हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे लोक आणि प्रायव्हेट सेक्टरमधले लोक यांच्या पार्टनरशिपनी स्थापन करावी. तर त्यासाठी प्रयत्न करण्यात आले. IIIT was launched in 2001. On this IIIT model, within 5 years, its inception, IIIT, I2IT, offering graduate level courses in IT and management. आणि 2001 साली स्थापन केलेल्या ही जी संस्था आहे IIT, त्याचं
सुरुवात झाली. 5 वर्षात त्या ठिकाणी त्याची शक्ती, त्याचा परफॉर्मन्स उदयास आला आणि ती एक जगातली सगळ्यात जास्त ग्रॅज्युएट लेवलचे कोर्सेस देणारी इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातली ती एक संस्था झाली. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी फर्स्ट पार्ट बघितलेला आहे विजय भटकर यांच्या लाईफबद्दलचा. वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ हिज लाईफ in our another lecture. Till then, take care. If you have any kind of problem while dealing with this text or after listening this video, then you can call me and ask me the questions regarding this chapter, and I will try my level best to solve your problems. Okay, till then, goodbye. Thank you.